म्हणोनी जन्मची नाही कोणासी, कृपयांची आशंका ऐशी. म्हणोनी गेले ते जन्मासी, स्वामी. वासुदेव हरे. स्वामी, आपले पाहुणे शुद्धीवर आले. आले? हो. सकाळपासून तो अंदाज होताच. चला त्याला पाहूया. नमस्कार. नमस्कार. बरं वाटतंय ना आता? मी किती दिवस पडू नये इथं? तरी साधारणपणे विठ्ठला, ते महत्वाचं नाही, शुद्धीवर आले हे महत्वाचं. पण तुम्ही चिंता करू नका. थोडी ताकद आली, जरा हिंडा फिरायला लागलात की आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पोचतं करू. असं करा, तुमचं नाव आणि पत्ता द्या, आम्ही तुमच्या घरी तार करू. माझं नाव गाव काय, मी कोण, कुठला, काही ठाऊक नाही तुम्हाला. आणि तरी देखील तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. माणसानं माणसासाठी करायचं तेच केलं आम्ही. तुम्ही कोण, कुठले, तुमची जात कोण, हा भेदभाव करायचं कारणच काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तुमचं नाव आणि पत्ता सांगताय ना? सांगतो, तुम्ही ताबडतोब तार करा. नाहीतर बुवा, पत्र वगैरे काही नको. मी जसा अचानक त्यांच्या समोरून नाहीसा झालो तसा अचानक त्यांच्या समोर जाऊन उभा राहीन. मला त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहायचंय. मला त्या सगळ्यांच्या डोळ्यातला आनंद टिपायचा आहे. Good morning, father. Oh, father. गुड मॉर्निंग माय चाइल्ड, हाउ आर यू? Oh, father. आज तू खूप आनंदात दिसतेस. असं काय घडलंय मला तरी सांग, म्हणजे मी देखील तुझ्या आनंदात सामील होईन. फादर, परमेश्वर खरंच दयाळू आहे. खूप खूप प्रेम आहे त्याचं आमच्यावर. ऑफकोर्स माय चाइल्ड, परमेश्वर खरंच दयाळू आहे. पण असं काय घडलंय की ज्यामुळे त्याच्या दयाळूपणाची तुला खात्री पटली? फादर, काल रात्री आमच्या घरी आमचे बाबा तिच्या स्वप्नात आले. हो ना मेरी? एवढं गोंधळायला काय झालं मेरी? नाही, काही नाही. एवढंच सांगण्यासाठी धावत पळत आलीस? नाही फादर, आम्ही मंडईत निघालो होतो. मेरी म्हणाली जाता जाता तुमची पण भेट घ्यावी म्हणून. आय सी. निघूया का मेरी? मला ऑफिसला जायला उशीर होतो. आम्ही येतो फादर. हॅव अ गुड डे माय चाइल्ड. थँक्यू फादर. येते मी. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड. आनंद, आनंद, तू फादर समोर खोटं का बोललास? त्यांना खरं सांगायची काय गरज आहे? खोटं तरी सांगायची काय गरज होती? मेरी, फादरना हे सगळं कळायलाच हवंय का? अरे काय बोलतोयस तू हे? बाबा परत आल्याची बातमी फादरला कळायला नको? नको. त्यांनाच काय इतर कोणालाही कळतं का म्हणे? पण का? मी सांगतोय म्हणून. तू सांगतोयस म्हणून मी खोटं बोलायचं का? मेरी, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आत्ताच दिली पाहिजेत हो, का? दिली पाहिजेत. मुळात प्रश्न तू निर्माण करतोयस. मेरी प्लीज, प्लीज मला समजून घे. बाबा जिवंत आहेत ते फक्त आपल्यासाठी. जगाच्या दृष्टीने ते मेलेले आहेत. म्हणजे त्यांना लपून ठेवायचं? त्यांचं अस्तित्वच? छे छे, मला हे सहन होणार नाही, मला हे जमणार नाही. मेरी, मेरी, तुला आपल्या बाळाची शपथ. अहो, 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 गेले तरी कुठे? अहो, जानकी, मी इथं आहे.
तुम्ही इथे अडगळीच्या खोलीत काय करताय? मीच त्यांना इथं राहायला सांगितले आई. आनंदा, काय बोलतोयस तू? हे डोकं फिरलंय का तुझं? आई तू चिडू नकोस, शांतपणे माझं ऐकून घे. बाबा त्या अपघातात गेले या समजुतीनं मालकांनी आपल्याला 50,000 रुपये दिले. आपण ते लग्नात खर्च करून टाकले. आज बाबा जिवंत आहेत असं म्हटल्यानंतर मालकांनी जर पैसे परत मागितले तर कुठून द्यायचे पैसे? हे झालं मिळालेल्या पैशांचं. मिळणाऱ्या पैशांचं काय? विम्याचे 80,000, ग्रॅच्युइटी 60,000, यातला एक छदाम सुद्धा मिळणार नाही. अरे पण पैशासाठी? ऐक माझं ऐक. बाबा गेले म्हणून मला कारखान्यात नोकरी मिळाली. उद्या माझी नोकरी सुद्धा जाईल. यातून सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे. बाबा हयात आहेत हे बाहेर कुणालाही समजता कामा नये. दुसरा काहीतरी मार्ग सापडेपर्यंत बाबांनी या घरात लपूनच राहिलं पाहिजे. अरे पण त्यांच्याच घरात त्यांना लपवून ठेवायचं? किती दिवस लपवून ठेवणार आहेस तू? ती काय कधी निर्जीव वस्तू वाटली तुला लपवून ठेवायला? अरे मरणाच्या दारातून परत घरात आलेत ते. या घराचंच थडगं करायचं? नाही नाही, काय वाटेल ते झालं तरी मी हे होऊ देणार नाही. जानकी, तो बोलतो ते काय खोटं नाही. अहो, पण तू शांत हो, शांत हो. अगं थडका कशाला म्हणतेस? हा, अगं तू आणि मी एकत्र असल्यानंतर नरक सुद्धा स्वर्गासारखा वाटेल मला. हा आनंद, तू काय काळजी करू नकोस. दुसरा मार्ग सापडेपर्यंत मी इथं राहायला तयार आहे. हा? तू रडू नकोस. अगं मी आहे ना, मी आहे ना. आनंद, असं करू नकोस. हे चुकीचं आहे. माझं ऐक. अरे नतद्रष्टा, आपल्याच घरात त्याला कोंडून ठेवलंस तू, स्वतःच्या बापाला. डोकं बिकं फिरलं की काय तुझं? अरे कुठे भेटशील पाप? मनाला काही वाटत नाही तुझ्या? शी. हे घे, सुरुवात तुझ्यापासून. हे काय? काय? तू नेहमी फक्त 5च पेढे घेतो आणि जख्खा पुढा. अगं आज एवढी आनंदाची बातमी कळल्यावर एवढे पेढे नको काढायला. कसली आनंदाची बातमी? या कसली आनंदाची बातमी काय? आपले बाबा सुखरूप परत नाही का आले? हळू बोललास रा. बाबा जिवंत असल्याचं बाहेर कुठेही कळता कामा नये. का? अरे का काय का? ते जिवंत असल्याचं बाहेर कळलं ना तर जे आपल्याला 1.5-2 लाख मिळायचे त्यातलं काही एक मिळणार नाही. आणि त्यात माझा अर्धा वाटा आहे. हे बघ, त्या पैशाची आपल्याला काही गरज नाही. तुलाही नाही, मलाही नाही. समजलं? तुला नको असतील पण मला हवेत. त्याच्यावर माझा पूर्णपणे हक्क आहे. समजलं? रघुनाथा, हे घे, ठेव तुझ्याजवळ. हा, अप्पा, अरे तुझं जग आता अडगडीच्या खोली एवढं आकसलंय. इथं काय कोणापासून लपून ठेवणार? घे, तेवढं वेळ जायला साधन. हा. काय अवस्था करून घेतलीस रे आनंद स्वतःची. वडिलांना जिवंतपणे मरणाच्या यातना भोगायला होतोयस. मेरी, मेरी मला समजून घे ग. तू घराचे चालवल्यास ते मनाला नाही पटत. प्रेमाचा अर्थ तू विसरलास. मी नाही विसरू शकणार. मेरी, माझं तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचं का तुला? प्रेम काय फक्त बायकोवरच करायचं असतं? आई वडिलांवर करायचं नसतं? जे फक्त स्वार्थ जाणतं ते प्रेम कसलं? या 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 माझ्या बाबा, या 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 अरे 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 माझ्या सोना, या 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 ओले 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 या 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 चला गाई कला गाई कला गाई कला. आले 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 गुलामा, कुठे होताले तू? आम्ही तुझी किती वाट बघत होता, आम्हाला दिसलाच नाही तू. आता तुझं तोंड दाखवतोस? आता तुझं तोंड दिसलं म्हणजे तुला काहीतरी द्यायला पाहिजे ना ले. तुला आज द्यायला आमच्याकडे काहीच नाही ले. आशीर्वादाशिवाय आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही. आशीर्वादच हवाय त्याला.
या आजोबाच्या कडेवर बसून बाहेर फिरायला येतोस? आपण भूर जाऊया. मी तुला हम्मा दाखवतो, भू दाखवतो, पंपम मध्ये मी तुला बसवतो. मग आपण भूर फिरायला जाऊया. येतोस आजोबा बरोबर? दासनबाई, याला बाहेर घेऊन जाऊ मोकळ्या हवेत लवकर, नाहीतर या अडगळीच्या खोलीत गुदमरेल तू. अरे बापरे गरुड. अरे सिद्धार्थ सिद्धार्थ तू वडील बघ. गरुड काका एक मिनिट. अहो गरुड काका एक मिनिट. बाबा शाब्बा चप्पल काय लावता नाकाला? शुद्धीवर आणायचा हा एक उपाय आहे. गरुड काका पाहिलं? हो इथे काय झोपता? उठा. रघुनाथ मी रघुनाथला पाहिलं. रघुनाथला पाहिलं. रघुनाथ मी रघुनाथला पाहिलं. रघुनाथला हो मी पाहिलं. हो रघुनाथला हो मी पाहिलं. अहो गरुड काका काय बोलताय तुम्ही? बाबा अपघातात गेले नाही का? तुम्ही कसे पाहाल त्यांना? म्हणजे म्हणजे रघुनाथचं भूत पाहिलं की काय? भूत मी होऊन बोलतो. शुद्ध पडले परत. स्ट्रॉंग वास आहे. बाबा काका तुम्ही लावून ठेवा. हा, हा. रघुनाथ जाऊ दे तुम्ही, चला घरी चला. हा, दे, हा, दे. नाही नाही चला रघुनाथ. चला. उठा 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 हळू. अरे डोळे मी मिटून पाहिलं रे हे भूत. मी धरले तुम्हाला. चला असू दे हो, तुम्ही चला नको चप्पल नको. हळू चला. खाली बघून चला. आता पाय चप्पल. चला. हो, हो. आता पुन्हा तिथे पाऊल टाकू नका. नाही नाही आता नाही जाणार. नाही पण सिद्धार्थ रघुनाथ मला खरंच दिसला रे तिथे. पुन्हा तेच. तुम्हाला त्यांचं भूत दिसलं असणार. चला. अरे पण मग तुम्हाला कसं दिसत नाही त्यांचं भूत? आम्हाला कसं दिसणार? का ते तुम्हाला छळणार भूत. हा? तुम्ही लग्नात हुंडा घेतला, दागिने घेतलेत नाही काय? हो पण सिद्धार्थ मी काय म्हणतो, हे, मला इथे एकट्याला बरं नाही वाटत. तू का नाही तिथे राहायला? बाबा आपलं काय ठरलंय? काय 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 हे बघा, हुंड्याचे संपूर्ण पैसे फिटल्याशिवाय मी परत इथे येणार नाही. मी तुझ्या पाया पडतो. पायाचं तुझी माफी मागतो, पण तू परत येणार आहे बाबा राहायला. बाबा हा. आज त्यांना माझी जास्त गरज आहे. अरे बाबा असं कसा परत अर्जन निघालास तू? सगळ्यांनी स्वार्थी असून कसं चालेल?